आज मी तुम्हाला सांगणार आहे की जन्माष्टमीचे व्रत कधी करावे व जन्माष्टमीची तिथीची वेळ केव्हा आहे, जन्माष्टमीची तारीख कधी आहे व तसेच ब्रह्मवर्तीत पुराणांमध्ये व्रताची माहिती कोणती आहे व भविष्य पुराणामध्ये व वायू पुराणानुसार जन्माष्टमी व्रत केल्यास कोणते पुण्य मिळते हे सांगणार आहे। तर सुरुवात करूया आपल्या माहितीला। त्यापूर्वी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा। जन्माष्टमीसाठी ह्या वेळेस कन्फ्युजन असे आहे की काही मंदिरामध्ये 26 तारखेला जन्माष्टमी साजरी केली जाईल तर काही मंदिरामध्ये 27 तारखेला साजरी केली जाईल। जन्माष्टमीची वेळ ही 26 ऑगस्टला 8:20 सकाळी आहे तर 27 ऑगस्टला 6:50 पर्यंत अष्टमी आहे। रोहिणी नक्षत्र हे 26 ऑगस्टला रात्री 10 वाजल्यापासून ते 27 ऑगस्टला 8:23 पर्यंत आहे। रोहिणी नक्षत्र हे 26 ऑगस्टच्या रात्रीपासून ते 27 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत आहे। काही लोक 26 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करणार आहे तर काही लोक 27 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी करणार आहे। 26 तारखेला जन्माष्टमी साजरी करण्यामागचे कारण असे आहे की 26 तारखेला रोहिणी नक्षत्र हे रात्री आहे, परंतु 26 तारखेच्या सकाळी अष्टमीची वेळ 8:20 आहे, परंतु 26 तारखेला 8च्या आधी सप्तमी पण आहे। म्हणजे माझे असे सांगणे आहे की सप्तमी सहित अष्टमी यज्ञपूर्वक वर्जित करा। बिना रोहिणी नक्षत्राचे नवमी सहित अष्टमीचे व्रत करा हे ब्रह्मवर्तीत पुराणांमध्ये लिहिलेले आहे आणि पूर्व सप्तमी, विद्य अष्टमी व नवमीच्या दिवशी सूर्योदय म्हणजेच सूर्य उदयाचा एक क्षण पण नवमीच्या दिवशी येत असेल तर तीच अष्टमी श्रेयस्कर आहे हे पद्मपुराणात लिहिलेले आहे। तर 27 तारखेला जन्माष्टमी साजरी केली जाईल कारण उदया तिथी 27 तारखेलाच आहे। नवमी सहित अष्टमी 27 तारखेलाच आहेत। तसेच पद्मपुराण व ब्रह्मवर्तीत पुराणातून इथे लिहिलेले आहे। ब्रह्मवर्तीत पुराणांमध्ये यमदेव सावित्रीला असे म्हणतात की जो व्यक्ती जन्माष्टमीचे व्रत करतो त्याला जन्माष्टमीच्या व्रताचे खूप मोठे फळ मिळते। ज्या व्यक्तीला जन्माष्टमीचे व्रत करण्याची संधी मिळेल त्यांनी जन्माष्टमी व्रत केले पाहिजे। यमदेव सावित्रीला म्हणतात की जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे 100 वर्षाचे पाप धुवून जाते। भविष्य पुराणामध्ये श्रीकृष्ण युधिष्ठिरला असे म्हणतात की हे युधिष्ठिर, मनुष्य जीवनात जन्माष्टमी व्रत मनुष्याने जर श्रद्धापूर्वक केले तर त्या मनुष्याला 20 करोड एकादशीचे फळ प्राप्त होते। वायू पुराणांमध्ये पण असे लिहिलेले आहे की जो व्यक्ती कृष्ण जन्माष्टमीचे व्रत करतो त्या व्यक्तीला 21 पिढ्यांना पुण्य मिळते आणि त्या व्यक्तीची अकाल मृत्यू होत नाही। तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लाईक व सबस्क्राईब तसेच शेअर नक्की करा। श्री स्वामी समर्थ।